त्याच्या खेळाडूंच्या पाठीशी तो सदैव असाच राहू देत आणि खास हा सन्मान तुमचा केला जातोय. त्याचबरोबर विकास अण्णा पाटील साहेब आणखीन एक सन्मान आपण करत आहोत साहेब. आज ग्राफिकच्या दुनियेमध्ये ज्या व्यक्तीनं आज पहिले तर राजकीय संपूर्ण प्रतिष्ठित लोकांचे बॅनर्स मोठेच्या मोठे बनवत असताना ज्यांनी स्वतःचं नाव निर्माण केलं असे रावण ग्राफिकचे सर्वेसर्वा साहिल माने, साहिल सिनेमॅटिक साहिल, त्याचा सन्मान आम्ही करत आहोत. साहिल माने याचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. विकास अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते रावण ग्राफिक आणि त्याचे सर्वेसर्वा आहेत आमचे सन्माननीय आदरणीय प्रफुल्ल दादा पाटील साहेब. मी विनंती करेल प्रफुल्ल दादा प्लीज आपण या, आपलाही सन्मान आम्ही करत आहोत. प्रफुल्ल दादा पाटील, त्याचबरोबर सुभाषजी पाटील साहेब, मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. धामवडे गावचे ग्रामस्थ सुभाषजी पाटील साहेब आपण कृपया या प्लीज. प्रफुल्ल दादा आज उपस्थित राहिला, थँक्यू सो मच. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. याच्या मॅन ऑफ द मॅच आहे तीही आपण देणार आहोत. डीडी बॉल 2 मिनिटं रिलॅक्स, येतील बॉल येतील. हा बॉल येत आहेत तोपर्यंत बी रिलॅक्स, मॅच चालू होते. बोल ना. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये डुएट कॉमेंट्री आपण ऐकूयात. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्सचे संघमालक सन्माननीय महेशजी चोरमारे भाऊ, मी विनंती करेल आपण कृपया या. महेश भाऊ, मी विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती या. आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स चरणचे संघमालक महेशजी चोरमारे साहेब, आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात अर्थातच या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा सदा बहार आवाज विघ्नेशजी मढवी सर यांना थँक्यू. आणि माझ्या ठिकाणी समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय आशिष सरांना. थँक्यू व्हेरी मच किरण मस्कर यांच्या वाणीतून मागची मॅच ऐकलीत. थँक्यू व्हेरी मच गणेश पवार सर, आपलं सर्वांचा सन्मानपूर्वक आभार आहे. चला सेमीफायनल क्रमांक 2 आणि अभंग 11 टीम मैदानामध्ये उतरली. त्यांच्या विरोधामध्ये आर्यन 11 शेडगे वाडी हा संघ मैदानामध्ये दाखल होत असताना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आर्यन 11 शेडगे वाडीने केला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम अभंग 11. सलामीची जोडी मयूर पन्हाळकर आणि सुशांत पाटील लाल्या ही जोड गोली जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये उतरली गेली. जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी कुठेतरी बदलताना दिसली पाहायला मिळाली. आता मात्र सुशांत पाटील लाल्याला सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल केला. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलचा केस संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. सन्मान्य आदरणीय सुभाषजी पाटील धामवडे ग्रामस्थ यांना मी विनंती करेन, सुभाषजी पाटील साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. स्टेप आउट केलाय डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने ताकदवान फटका सुशांत पाटील लाल्याच्या बॅट मधून आली आहे. पहिला एक मॅक्सिमम चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा इरादा आणि स्टेप आउट करून समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक षटकार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर आखूड टप्प्याचा बॉल होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लॉफ केला बॉलला आणि समोरच्या दिशेने मात्र हा ठोकलेला षटकार मात्र पाहायला मिळाला. सुशांत पाटील लाडल्या रिदम मध्ये आहे आज या मॅच मध्ये, इम्पॉर्टंट मॅच मध्ये सलामीवीर म्हणून त्याची वर्णी लागली आहे. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. अर्थातच आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक्स चरणचे संघमालक हे आज संघमालक आहेत, मात्र या व्यक्तीनं क्रिकेटसाठी खूप मोठा पुढाकार घेतला. स्पर्धा कुठलीही असो, स्पॉन्सरशिप मध्ये ज्या व्यक्तीचं सातत्याने नाव पाहिलं, जो जसा देहाचा तसा दिलाचा, वरून जसा सोन्यासारखा जो माणूस आहे, आतूनच मनासारखा सोन्यासारखा माणूस, ज्या माणसानं मैत्री जपली, मैत्रीपूर्व माणसं अशी आयुष्यामध्ये कमी भेटत असतात. अर्थातच असे व्यक्ती जे आम्हाला भेटले ते आनंदी शिपिंग लॉजिस्टिक्स चरणचे संघमालक सन्माननीय आदरणीय गोल्डन मॅन महेशजी
चोरमारे साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. आपण पाहू शकाल स्क्रीनवर महेशजी चोरमारे सर, आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीमचे संघमालक आहे. आणि ज्या पद्धतीने किरण मस्कर यांनी उल्लेख केला होता की सोनियासारखा माणूस, अनेक स्पर्धेमध्ये त्यांची एंट्री, अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान आम्ही पाहिलंय, पण दरम्यान सेमीफायनलचा सामना तितकाच चित्तथरारक पाहायला मिळते. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 10 धावा दाखल लागले. पहिलं षटक यश पाटीलने चांगलं हाताळलं. प्रेक्षकांची अगदी सेलिब्रेशन पाहू शकाल, जे सेलिब्रेशन आहे. पहिला सेमीफायनलचा सामना जिंकलेला संघ म्हणजेच छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी या टीमने मेगा फायनल मध्ये एंट्री घेतली. आणि सगळे संघ मालक असतील, सगळे टीम मेंबर्स असतील, यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद, ज्यासाठी 365 दिवस आपण वाट बघितली, ती गोष्ट आता शक्य करण्यासाठी फक्त एक सामना बाकी आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या नंतर 10 धावा धावफलकावरती लागल्यात अपंग 11 संघाच्या. आणि हे संपूर्ण व्यासपीठ दाखवलं जात आहे आणि मुख्य व्यासपीठावरती ही मान्यवर मंडळी पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. मयूरसाठी हा बॉल आखूड टप्प्याचा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला आणि एक धाव मात्र सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 1वर 11 धावा. दुसऱ्या षटकासाठी मिडल ओव्हर मध्ये स्वप्नील उंडाळकरला मात्र बोलवलंय. दुसरं षटक सुरू असताना स्वप्नील उंडाळकर जिथे मात्र पाहायला गेलं तर सर मागील या सीझन मध्ये जिथे चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असताना मिडल ओव्हर मध्ये त्याला बोलवलं गेलंय. डेफिनेटली फॉरवर्ड जबाबदारी आणि जबाबदारी पार पडत असताना स्वप्नील उंडाळकरने घात केला आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. प्रहार केलाय सुशांत पाटील, लाल्याला परतावा लागेल. मोठा धक्का लागतोय टीम अभंग 11 संघाला आणि पहिला धक्का टीमला लागतोय. आणि हा ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. टप्पा थोडासा पुढे ठेवला, यॉर्करचा प्रयत्न, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. आता बोटांची जादू अगदी चेंडूवरती फिरवत असताना हा ऍक्शन रिप्ले आणि सेलिब्रेशन पाहू शकता. महत्वाची विकेट होती आणि महत्वाचा मासा गळाला लागत असताना मात्र अभंग 11 संघाकडनं लाल्याला माघारी पाठवलंय. मोठी विकेट सुशांत पाटील लाल्या या मॅच मध्ये अपयशी ठरलाय. प्रमोट केलं होतं या खेळाडूला, पण मात्र यशस्वी झाला नाही. आणि सलामीसाठी नवीन बॅटर, न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होत असताना संदीप पाटील, जो मागच्या मॅच मध्ये 83 ची पार्टनरशिप केली होती आणि यानंतर मात्र सेमीफायनल मध्ये हा निर्णय का घेण्यात आला याचा सवाल आणि याचा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. संदीप पाटील चांगली बॅटिंग करत होता, पण आता मात्र 1 डाऊन पोझिशन मध्ये म्हणजे युनाइट क्रमांक 3 वर खेळतोय. ही पार्टनरशिप होणे गरजेचं आहे, कारण की मागचे लीग मॅच तुम्ही चांगले खेळत, पण आता डू ऑर डायच्या सिच्युएशन मध्ये सामना खेळायचा आहे. खूप चांगला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला जखडून ठेवण्यासाठी हा प्लॅन केला जातोय. खूप चांगली गोलंदाजी. नक्कीच जर पाहायला गेलं तर क्षमता आहे या गोलंदाजाकडे. मी मगाशीच म्हटलं होतं की प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या अँगलवरती मात्र हाताळण्याची शैली आहे, परंतु या वेळेला देखील फसवलं गेलंय. शुभम गोळे आतापर्यंत 6वी ते 7वी कॅच असेल त्याची. ते क्षेत्र आहे त्याचं. एक्स्ट्रा कव्हरला त्याला त्याच्यासाठीच उभं केलं जात आहे. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तितकं प्राप्त झालं नाही आणि जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे अर्थातच फलंदाज संदीपला. मगाशी किरण मस्कर यांनी उल्लेख केला होता की शर्टाचा एक बटन चुकला की बाकीचे सगळेच बटन चुकतात. त्याप्रमाणे ही बॅटिंग लाईनअप कुठेतरी चुकली मी म्हणेन, कारण की ज्या पद्धतीने पहिल्या मॅच पासून आतापर्यंत तुम्ही चांगली पार्टनरशिप होत होती, चांगला खेळ होत होता, आता इथे बॅटिंग लाईनअप बदलली आणि त्यामुळेच कुठेतरी गफलत झाली. आखू टप्प्याचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय शुभम गोळेच्या माध्यमातून आणि 5वा हा झेल पकडला जातोय. बघा आपण पाहू शकाल आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक टीमचे सर्वेसर्वा आणि गोल्डन मॅन विकास अण्णा पाटील यांना देखील पाहू शकाल. हे सगळेच मान्यवर, त्यांचे उपस्थिती आणि त्या सर्वांचंच आभार मानतोय. हे सगळेच आमचे संघ मालक आहे या स्पर्धेसाठी. ज्याने ज्या ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जातोय. अर्जुन मोहिते साहेबांना देखील पाहू शकाल स्क्रीनवर, मेगा स्क्रीनवर. या सगळ्यांचंच या स्पर्धेच्या निमित्ताने केलेलं योगदान आणि हे योगदान स्वराज वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन कधीच विसरणार नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतो ना, हनुमान फलंदाजीसाठी आले. 2 गडी बाद 11 अशी बिकट अवस्था, खराब अवस्था. स्वप्नील उंडाळकर
आल्याला आक्रमण केलंय. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने केलंय स्वागत. हनुमंत आलाय आणि हनुमंतने पॉवर जनरेट केली. आपल्या भात्यातून अगदी मोठा फटका काढलाय. षटकारासाठी साधा बा. अगदी स्लॉट मध्ये बॉल होत आणि फेकून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषी पलीकडे. बॉल इन टू द आर्क, बॉल आउट ऑफ द पार्क. सीमारेषी पलीकडे खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 6 धावांनी खऱ्या अर्थानं ही चेतना आणि ही ऊर्जा येताना दिसेल. मयूर पन्हाळकर बराच काळ हा नॉन स्ट्राईक एंडवर आहे, त्यामुळेच त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. पण हनुमानने हे करून दाखवलं की आता ना पद बडा ना कद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. यावेळेस ही मॅच इनिंग आणि ही चांगली पार्टनरशिप होणे गरजेचं आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 षटक आणि 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17, लॉस ऑफ 2 विकेट. धावा करावा लागतील आणि धावांसाठी धाव करावे लागेल, अन्यथा 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट बघावी लागेल. आशिष, नक्कीच एक टीम मिळाली आहे फायनलिस्ट म्हणून, पण दुसरी टीम कोणती असेल याच्याकडे नजर असतील प्रत्येकाच्या. हो, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, मोठा फटका अगदी डीमार्टच्या दिशेने ठोकलाय. दसऱ्याची ऑफर बघायला की ऑफर काय लागली आहे. आणखीन एक येतोय बिग ब्लास्ट. षटकार, धमाका आणि धमाकेदार फलंदाजी केली आहे. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करतोय. हनुमानने आपला रुद्र अवतार दाखवलाय आणि फेकून दिलाय दुसऱ्यांदा सीमारेषी पलीकडे. हनुमान या मॅच मध्ये आपली बॅटिंगचे जलवे दाखवत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्येला आकार येतोय. टीमची धावसंख्या आता 23 वर जाऊन पोहोचते. 23, लॉस ऑफ 2 विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं षटक फार इम्पॉर्टंट आहे, फार महत्वाची मॅच आहे. मेगा सेमीफायनलचा सामना पाहू शकाल. हायस्ट पार्टनरशिप या संपूर्ण स्पर्धेमध्ये संदीप पाटील आणि मयूर पन्हाळकर, तब्बल 83 धावांची पार्टनरशिप. त्यानंतर सेमीफायनल मध्ये कुठेतरी गफलत झाली. त्यानंतर महादेव कदम अँड संदीप छावा स्पोर्ट्स कडून 80 धावांची पार्टनरशिप. संतोष परीट आणि रुपेशच्या माध्यमातून 77 धावांची पार्टनरशिप. संदीप पाटील आणि मयूर पन्हाळकर पुन्हा एकदा 69 ची पार्टनरशिप नाबाद. आणि ही सगळीच संतोष या सगळ्याच बॅटरने खूप चांगली पार्टनरशिप केली. शेवटचं षटक मयूर पन्हाळकर, ज्याच्या नावावर विक्रम आहे या स्पर्धेचा. 7 बॉल मध्ये 6 षटकार. आखो टप्प्याचा बॉल फेकून दिला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक्स्ट्राच्या स्वरूपात 6 धावा मिळतील. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अगदी आता गोलंदाजाला कसरत करावी लागेल, कारण ज्या पद्धतीने मात्र मयूर पन्हाळकर बघा बाहेरचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न आणि बाहेरच्या बॉलला मात्र फेकून दिलाय. ही क्षमता, ही ताकद आहे मयूर पन्हाळकरची. बॉल कुठेही टाका, टप्पा कुठेही हाताळा, परंतु तो बॉल सीमारेषा पार पाठवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. मागच्याच मॅच मध्ये अर्धशतक झळकवलं. कालच्या दिवसामध्ये 7 चेंडूमध्ये 7 षटकार. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पहिला शतकवीर म्हणून हा मानाचा तुरा रोवताना दिसतोय मयूर पन्हाळकर. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या बॉलवर षटकार आलाय. पुन्हा एकदा जोशी फुल टॉस, नो बॉलचा इशारा. आज 2 चुका झाल्यात. सेमीफायनल मध्ये चुकीला अजिबात माफी नाही. फेकून दिलाय बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. अगदी ऑफर्स वर ऑफर सुरू आहे. बाय 1 गेट 1 फ्री. नो बॉल होता आणि त्याने ओळखलं फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती मात्र षटकार लगावलाय. 6 धावा प्लस नो बॉल, टोटल 7 धावा या स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि 7 धावाने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 36 या धावसंख्येवरती. दबाव हा फार घातक वर्ड आहे आणि दबाव तुमच्यावर आला तर नक्कीच या दबावामध्ये तुमचा भाव कमी होतो आणि या दबावामध्ये कुठेतरी वैभव बॅकफुटला गेल्या. पहिल्या 1 बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्या. जिकडे धावांसाठी झगडावं लागलं होतं, इथे धावांचा पाऊस येतोय. मयूर पन्हाळकर बॅक टू बॅक 2 षटकार. फ्री हिटचा इशारा देखील अंपायरने दिलाय. त्यामुळेच हा 3रा चेंडू सामोरे जात असताना पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. चुका केल्यात. व्हाईट बॉलचा इशारा. सेमीफायनलच्या मॅच मध्ये वैभव कडून होताना चुका आपल्याला पाहायला मिळतील. 1 बॉल मध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. ती संधी आता या चुकांमुळे जाण्याची शक्यता आहे. मयूर पन्हाळकरची विकेट फार महत्वाची असेल शेळगेवाडी टीमसाठी. लोअर फुल टॉस बॉल, फॉलिंग स्वीप. झोपला आणि मग चोपलाय. पॅटर्न स्ट्रोक. काय फटका खेळलाय.
आणि त्यानंतर झोपून फटका बघितलाय अप्रतिम आणि हा 25वा वैयक्तिक 25वा षटकार फॉलिंग स्वीप गिरकी देखील घेतली फिरकी देखील घेतली गरकन फिरवला बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार येस फॉलिंग स्वीपचा नमुना पाहायला मिळाला मयूर पन्हाळकर जो आता तापलाय आता मयूर पन्हाळकर रंगात आहे ढंगात आहे चांगल्या रिदम मध्ये फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला अगदी लाजबाब स्ट्रोक लगातार 3 बॉलवर 3 षटकार लगवले गेलेत पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला इट्स आउट ऑफ द ग्राउंड सीमारेषी पलीकडे पत्रा फोड ठन 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 असा आवाज झालाय या बॉलवर मयूर पन्हाळकरचा 5वा मान्सून ब्लास्टचा हा 4था ब्लास्ट षटकार आलाय 4 बॉल 4 षटकार लगवले गेलेत मयूर पन्हाळकर कालचा दिवस आठवतोय 7 बॉल मध्ये 7 षटकार आज 4 बॉल मध्ये 4 षटकार शरद पवार आणि रमेश गोळे फिश मार्केट युवा उद्योजक यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून शरद पवार सर आणि त्याचबरोबर रमेश गोळे साहेब टीमची धावसंख्या 49 इथे फटका फसलाय चेंडू हवेत आहे नो मॅन्स लँडचे ती चेंडू लँड होईल एक धाव तर कंप्लीट झाली आहे दुसरी धाव देखील घेतली जाते जरा गोलंदाजाने सुस्कारा सोडला असेल कारण की वैभव म्हणत असेल की मला 6 बॉल मध्ये 6 षटकार नको कारण की ज्या गोलंदाजाला लागतो त्यावेळेस त्याचा मनोबल खसतं तो गोलंदाज अगदी बॅकफुटला जातोय पण आतापर्यंत जर पाहिले तर 4 बॉलचा खेळ संपला टीमची धावसंख्या 51 या आकड्यावर 28 या आकड्यावर खेळतोय मयूर पन्हाळकर चांगली बॅटिंग सुरू आहे नक्कीच कमबॅक करून द्यावा लागेल गोलंदाज वैभवला हो समोरच्या दिशेने आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक मी नाही थांबणार लांबच लांब मारणार मैं झुकेगा नहीं मैं ठोकेगा ठोकलाय आणखीन एक मयूर पन्हाळकरने षटकार मयूर पन्हाळकर सेट ऑन फायर काय बॅटिंग सुरू आहे बघा पक्षाला ज्या फांदीवर बसतो ती फांदी तुटायची भीती नसते कारण की त्याला त्याच्या पंखावर विश्वास असतो त्यामुळेच हा आत्मविश्वास घेऊनच मयूर पन्हाळकर आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय काय बॅटिंग सुरू आहे 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉल मध्ये जर पाहिलं तर 5 षटकार आतापर्यंत लगवले गेलेत शेवटचा बॉल शिल्लक आहे टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर 34 धावा 5 बॉल मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाल्या खोटप्याचा बॉल चेंडू पाठवलाय दूर गगन की छाव में शेवटच्या बॉलवर येतोय आणखीन एक धमा टाळ्यांचा गजर मयूर पन्हाळकरचा ब्लास्ट आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ओव्हर मध्ये 6 षटकार लगवले गेलेत 40 धावा नाबाद खेळ आहे पहिला डाव इकडे संपलाय टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 63 धावा म्हणजे 18 बॉल मध्ये 63 धावा करायचे वडिलांचं सेलिब्रेशन पाहू शकाल आपल्या सुपुत्राचं हे प्रदर्शन त्याच्या प्रदर्शनावर खुश होऊन आज गोरखनाथ पन्हाळकर आज सगळ्याच खेळाडूंना अगदी लालेला चुंबन घेऊन सेलिब्रेशन केलंय ही व्हिडिओ जरूर व्हायरल होणार पाहू शकाल ही इन्व्हॉल्वमेंट आहे आपल्या पिताश्रीची आणि पहिला आलिंगन अगदी चुंबन घेऊन मयूर पन्हाळकरचं स्वागत करत असताना आपल्या खेळाडूला आपल्या सुपुत्राला दिलेली ही पाठीवरची थाप श्री स्वयंभू स्पोर्ट्स आंतरिक खुर्दाचे सन्माननीय आदरणीय भाऊसो पाटील फौजी यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून बघा थोडंसं स्पीडअप घ्या मी विनंती करेन अभंग 11 लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय अजून एक मॅच बाकी आहे फायनलची मॅच बाकी आहे त्यामुळे अभंग 11 टीम मयूर दादा मी विनंती करेन की लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे अजून फायनलची मॅच आहे वेळ कमी राहिला आणि ही शेवटची ओव्हर पाहू शकता ज्या पद्धतीने मात्र हे फटके लगावले होते हे 5 षटकार 6 षटकार मात्र मयूरच्या बॅट मधून आले होते आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन संपूर्ण टीम खुश आहे परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये पहिला डाव समाप्त झाला दुसऱ्या डावामध्ये काय होतंय काय बिघडतंय भाऊसो पाटील साहेबांचा फौजी साहेबांचा योचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात अर्जुन दादा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ असते भाऊसो पाटील फौजी यांचा योचित सन्मान
श्री स्वयंभू अंतरी खुर्द गावचे फौजी अर्थातच सन्माननीय आदरणीय भाऊसो पाटील फौजी यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक मोठं टार्गेट सेट केलंय. 18 चेंडू 64 धावांचं आव्हान आर्यन 11 शेडगेवाडी संघासमोर ठेवलंय आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र राम उंडाळकर आणि गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळेल. परंतु सामना अजून संपलेला नाहीये. जिथे मात्र पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राम उंडाळकर आणि दुसऱ्या बाजूला गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 18 चेंडू 64 धावांचं आव्हान आहे. आव्हान मोठं आहे, आव्हान अवघड आहे, पण या अवघड आणि कठीण आव्हानाला सामोरं जावं लागेल. परिस्थितीमध्ये आपण स्थिर होऊन आता चांगला खेळ करावा लागेल, कारण की ही मॅच जर पराभूत होतो तर तुम्हाला वाट बघावी लागेल. आता वाट बघायची नाही तर वाट लावायची वेळ आहे. 64 धावा जरी असतील तरी देखील ती करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. राम उंडाळकर आणि गौरव जाधव अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना 64 धावा एक भलं मोठं टार्गेट आहे आणि या 18 बॉलमध्ये कशा पद्धतीने या 64 धावा होतील त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मैदानामध्ये अंधार पसरला त्यामुळे सामना प्लीज स्पीडअप करा. फायनलचा सामना किती ओव्हरचा असेल ही मॅच संपल्यानंतर आपण टॉस दरम्यान आपण सांगणार आहोत, कारण की काल जसं घडलं तसं फायनलच्या मॅच मध्ये घडू नये यासाठी तुम्ही दोन्ही टीमला विनंती करतो की जरा स्पीडअप करा, कारण की तुमच्याच पैकी एक संघ मेगा फायनल मध्ये जाईल. 64 धावांचं टार्गेट आहे. ऑलरेडी छावा स्पोर्ट्स टीम मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक सुशांत पाटील लाल्या गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 18 बॉल 64 धावा एक मोठं टार्गेट आहे. पहिला बॉल फुलरलेनचा चूक केली आहे. बीमर चेंडू हाताळला गेलाय. अंपायरचा इशारा काय येतोय? नो बॉल प्लस षटकार. काय घडलंय? मॅच अजूनही बाकी आहे. मॅच मध्ये काही होऊ शकतं. पहिल्या बॉलवर चूक केली आहे सुशांत पाटील लाल्याने, फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सेमीफायनलच्या मॅच मध्ये अशा चुका अगदी घातक ठरतील टीम अभंग 11 संघाला. नक्कीच ज्या पद्धतीने बॉल रिलीज केला, बॉल थोडासा हातातून निसटला आणि राम गौरवने अचूक ओळखलं आणि त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. संघाचं खातं अकाउंट श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय षटकार प्लस 9 टोटल 7 धावा. 205 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागले गेलेत. रेडचा बॉल फेकून दिलाय. टीट फॉर टॅट जसाच तसं उत्तर दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहू शकाल गौरव जाधव आपल्या टीमचा गौरव आणि स्कोर वाढवत असताना बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. ही मॅच बघायला नक्कीच मजा येईल. ही मॅच अगदी चुरस असेल. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये आता षडयंत्र रचत असताना आणि दोन्ही संघ फायनल मध्ये जाण्यासाठी 100% देत असताना आपण एक सन्मान घेऊया. सन्मान्य आदरणीय फिश मार्केट युवा उद्योजक रमेश गोळे. मी महेश दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रमेशजी गोळे साहेबांचा युचित सन्मान आपण घेऊयात. एक बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13. तिसरा बॉल देखील पाहू शकाल. 3 ऑन अ रो. व्हॉट अ शॉट. लाजवाब गौरव जाधव ने दाखवलंय आपली दमखम, आपली जादू, आपला धमाका. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अजून मॅच संपली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही. रमेश गोळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक गौरवसाठी स्क्रीनवर पाहू शकाल. मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. ते देखील तितकंच रमेश गोळे साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सगळेच मान्यवर आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलमध्ये टीमची धावसंख्या 19. व्हॉट अ स्टार्ट, व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. अगदी डोक्यावर कफन बांधून आता फलंदाजीसाठी टीम शेडगेवाडी मैदानामध्ये उतरली आहे. कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाहीये आणि हे मोठे टार्गेट हे चेस करण्यासाठीच असतात असं मी म्हणेन. या मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलमध्ये 19 धावा. मॅच अजूनही ऑन आहे.
येणारे 16 चेंडू 45 धावांची अजूनही गरज आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. आक्रमक भूमिका बजावत असताना मात्र गौरव जाधवला आपण पाहतोय, कारण ज्या पद्धतीने मात्र सुरुवात त्याने केली, स्टार्टअप दिला आपल्या संघाला, तो महत्वाचा होता. परंतु सुशांत आता कमबॅक करावं लागेल सुशांत पाटील लाल्याला. आणि समोर एक कडवा आव्हान सध्याच्या घडीला मात्र टळ ठोकून आहे, तो म्हणजे गौरव जाधव. पाहावं लागेल येणाऱ्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 19 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. RN11 शेडगेवाडी आणि त्यांच्या विरोधात अभंग 11. या 2 संघांमधला सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ असेल जो फायनलची तिकीट मिळवेल. सुशांत निघालाय गोल्डन स्ट्राइक मधून. पुन्हा एकदा गौरवसाठी पाहावं लागेल. ऑन साइडला वळवलाय. अगदी मोठा फटकासाठी गेले होते. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते, ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती 20. 3 बॉलचा खेळ संपलाय. 20 धावा. चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात आहे. सुरुवात फार महत्वाची आहे आणि शेवट तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे सुरुवात चांगली झाली, आता शेवट कशा पद्धतीने होते याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. सुशांत पाटील लाल्या एक्सपेन्सिव्ह ठरतोय. प्रथम स्ट्राइकला राम हुंडाळकर. क्षमता आहे, एबिलिटी आहे. आता या मॅच मध्ये अभी नहीं तो कभी नहीं असं करावं लागेल. फुलरल्यांचा बॉल फटका फसलाय. फलंदाज ठसलाय. खूप चांगला झेलला जातोय. सेलिब्रेशन पाहू शकाल संदीप पाटीलच्या माध्यमातून. फलंदाजाला परतावा लागेल. राम हुंडाळकर सारखी मोठी विकेट प्राप्त झाली आहे. ज्युसी फुलटॉसला तो एक्झिक्यूट करू शकला नाही आणि आपण पाहू शकाल फलंदाज बाद होत असताना राम हुंडाळकर परतलाय. पहिला धक्का लागतोय टीम शेडगेवाडी संघाला. या ट्रॉफीसाठी 10 संघ मालक, 10 आयकॉन खेळाडू लढत असताना पाहायला मिळेल. पण आज शेवटच्या टप्प्यावर ही स्पर्धा पोहोचली. आता फक्त 3 संघांमध्ये चुरस राहिली आहे. या 3 संघांपैकी एखादा विनर होईल. या 3 संघांपैकी एक चॅम्पियन होईल याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आहे. सगळे लोक आज आस लावून या मॅच कडे, या स्पर्धेकडे पाहत असताना एक गडीबाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावर. तमाम प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. पावसाने आज सकाळी बॅटिंग केली, दुपारी बॅटिंग केली, पण आता संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये सेमीफायनलचा हा घमासान मैदानामध्ये रंगत असताना स्वप्नील हुंडाळकर, राम हुंडाळकर परतल्यानंतर स्वप्नीलवर मोठी जबाबदारी आहे. इथे खडे नो फुटवर्क. म्हणूनच म्हटलं जातं की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि बॅट्समन कडे फुटवर्क असणं गरजेचं आहे. हे फुटवर्कची कमतरता जाणवली. एक बॉल फार महत्वाचा. एक बॉल तुमचं फायनलचं तिकीट निश्चित करेल. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू पाहायला मिळते. खूप चांगलं कमबॅक. अकोट टप्प्याचा बॉल ऑन दी अप खेळलाय. पुन्हा एकदा विकेटची प्राप्ती होईल का? क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच होईल, ड्रॉप. एक धाव तर मिळाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना षटक क्रमांक संपलं गेले पहिलं आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. 64 धावांचं टार्गेट, आता 12 मध्ये 42. अगदी विघ्नेश सर, आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 ते 4 बॉलवरती फलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र सुशांतचं कमबॅक मात्र जरूर पाहायला मिळालं, जिथे दबदबा गोलंदाजाचा पाहायला मिळाला. कारण ज्या पद्धतीने मात्र कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी ते महत्वाचं होतं. आणि महत्वाची विकेट राम हुंडाळकरची जी विकेट होती ती महत्वाची होती. आता येणारे 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. आणि दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मयूर पन्हाळकर मात्र सज्ज झालाय. परंतु एक समोर कडवा आव्हान जो चांगल्या फॉर्म मध्ये आता सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय, गौरव जाधव. तुमच्याकडे मयूर आहे तर आमच्याकडे गौरव आहे. एक शेर तर दुसरा 1.25 शेर. परंतु पाहावं लागेल तोडीस तोड उत्तर कोण देत आहे आणि आपला 100% एफर्ट्स कोण देत आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. 12 चेंडू 42 ची गरज आहे. 12-42 समीकरण मात्र पाहायला मिळत आहे. तयार झालाय मयूर पन्हाळकर. बेस्ट वर्सेस बेस्ट चा मुकाबला मयूर पन्हाळकर वर्सेस गौरव जाधव. आता बघूया या 2 अप्रतिम खेळाडूंच्या माध्यमातून कुठला खेळाडू आपली दमखम दाखवते. चांगला स्टार्ट गौरव जाधवने केलाय, चांगली बॅटिंग मयूर पन्हाळकरने केली आहे, पण हे षटक फार महत्वाचं असेल. या मॅचचा निकाल लावणारं षटक म्हणावं लागेल. हाय व्होल्टेज मुकाबला आपण पाहू शकाल. प्रेक्षकांची धडधड वाढवणारा हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळते.
12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये होता, दमदार स्ट्रोक लगवला गेलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, अगदी बंदुकीच्या गोळीच्या वेगाप्रमाणे चेंडू होईल फरार. 1 बाउन्स इनटू द फॅन, चौकार. पहिल्या बॉलवर 4 धावा. आणि हा ऍक्शन रिप्ले एमटीसीच्या माध्यमातून दाखवला जातोय. अकूट टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि तिथे 4 धावा इथे मिळत असताना समोरच्या दिशेने, कारण हा झोन असा आहे ना सर, जिथे तुम्ही फटका खेळला की बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार म्हणजे जाणार, आणि त्याच वेगाने मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 11 चेंडू 38 करायचे. 11 बॉल 38 धावा. पहिल्या बॉलवर चौकार लगवल्यानंतर बॅट्समनचा कॉन्फिडन्स हाय लेवलचा असेल. 11 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. मयूर पन्हाळकर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा मिस केला जातो. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉलची सांगता होते. 1-1 डॉट बॉल. बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल आणि 1-1 डॉट बॉल इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमला फायनलच्या दिशेने घेऊन जाणार आहे. अगदी प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल, परंतु गौरववरती टेन्शन नाहीये. डोक्यामध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन सुरू आहे. 10 चेंडू 38 करायचे आहे. कशा पद्धतीने पुढील बॉलवरती खेळ राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. डोक्यावर बर्फ आणि चाणक्य रीतीने फलंदाजी करावी लागेल. अकूट टप्प्याचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केलतोय. कहाणी मी पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. मयूर पन्हाळकर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केला होता. 10 मध्ये करायचे 37 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच मध्ये अजूनही काही येऊ शकतं, म्हणूनच हे 4 बॉल फार इम्पॉर्टंट आहे. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. खोलबटापाचा इन टू द ब्लॉक होल. लाजवाब चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय? धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. अप्रतिम चेंडू आपण पाहू शकाल. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. अग्रेशन पाहायला मिळते. थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे जालिंदर पन्हाळकर हे विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतील. लेजंड खेळाडू आहे, पण 1-1 धाव 1-1 बॉल फार महत्वाचा आहे. फलंदाज बाद होतोय. स्वप्नील उंडाळकर परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. 9 चेंडू 36 धावांवरती ही मॅच येऊन पोहोचले. हे समीकरण मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती एमटीसीच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. अगदी 2 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा कशा पद्धतीने रंगवावी आणि कशा पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एमटीसीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल प्रत्येक वरती प्रत्येक कॅमेरामॅनची नजर मात्र पाहायला मिळेल. नवीन बॅटर यश आलाय आणि स्ट्रायक रेंजला मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय गौरव मयूरच्या विरोधामध्ये. 9 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. 9-36. यावेळी देखील ऑफ स्टंप वर मारा ठेवला गेला. खूप चांगला बॉल आणि हा बॉल नक्कीच चकवून गेला बॅट्समनला. आता 8-36 करायचे आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या होत्या ना, त्या धावा आता राहिल्यात. त्यामुळेच या 8 बॉल मध्ये तुम्हाला 36 धावा कराव्या लागतील. मयूर पन्हाळकर पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला होता, पण त्यानंतर केलेलं कमबॅक वापसी चतुर चालाक आणि या बॅटल मध्ये या कॉन्टेस्ट मध्ये मयूर पन्हाळकर हावी ठरलाय. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली गेली. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. एक्के दुक्केसीने मॅच बनणार नाही, यासाठी षटकार चौकाराची आवश्यकता असेल. आता 7 मध्ये करायचे 35 धावा. 7-35चं समीकरण या बॉलवरती निर्णायक चेंडू असेल, कारण इथून जर षटकार चौकार येतोय तर शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी टार्गेट आणि समीकरण मात्र चांगलं पाहायला मिळेल. परंतु मयूर आहे, त्याच्या समोर आता यश पाटील आहे. पाहावं लागेल शेवटच्या बॉलवरती षटकार चौकार येतोय, डॉट बॉल येतोय, सिंगल डबल येते. 7 चेंडू 35ची गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवर मोठा फटका अपेक्षित असेल, त्यामुळेच हा बॉल दोन्ही टीम साठी फार महत्वाचा असेल. फायनलच्या मॅच साठी हा इम्पॉर्टंट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ट्राय केला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, म्हणजेच स्ट्राईक स्वतःवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या 6 मध्ये 35 धावा करायचे आहेत. जो विक्रम जे कारनामा केला होता मयूर पन्हाळकरने शेवटच्या ओव्हरमध्ये, तो कारनामा आता करावा लागेल शेडगेवाडी टीमला. आणि या मॅच मध्ये आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल गौरव जाधव हे पाहण्यासारखं असेल. अभंग 11 वर्सेस आर्यन स्पोर्ट्स शेडगेवाडी हा संघ मैदानामध्ये 6 मध्ये 34 करायचे आहेत.
6 चेंडू 34 ची गरज आहे. महत्वाचं जबाबदारीचं षटक कोणाकडे दिलं जाईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. मादळगावचा सुपुत्र आहे अर्थातच गौरव जाधव, त्याच्यावरती सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत, त्याच्यावरती टीमच्या नजरा आहेत, त्याच्यावरती संघ मालकाच्या नजरा आहेत, प्रेक्षकांच्या नजरा आहेत आणि नजरा असतील या मॅच कडे. 6 चेंडू 34 करायचे आहेत. चला टीम मीटिंग नको, मॅच थोडी स्पीडअप करायचं आहे, वेळेचा निर्बंध आहे. अजून फायनलची मॅच बाकी आहे, सेकंड सेमीफायनल सुरू आहे. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर अतिरिक्तचा वेळ, त्यामुळे विनंती करेन की लगेच मॅचला सुरुवात करायचं आहे. अंतिम षटकासाठी मात्र गोलंदाज मात्र वापरला जातोय. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी विजय चाळके अर्थातच नाना यांना मात्र बोलवलं गेलंय. विजय मामा, विजय ज्याचं नावच जय आहे त्याला मात्र बोलवलंय, परंतु समोर एक कडवं आव्हान मात्र पाहायला मिळतंय. गौरव जाधव याच्याकडे क्षमता आहे. 6 चेंडू 34 धावा होतील की नाही हे पाहायचं आहे. जोडून राहा, पाहत राहा. स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मॉन्सून ब्लास्ट 2025. 6 बॉल मध्ये 40 धावा पहिल्या डावामध्ये झाल्या होत्या, आता 6 मध्ये 34 धावा करायच्यात, म्हणजे 6 धावा कमी आहेत. 6 बॉल 34 धावा. पहिलाच बॉल ऑन दी अप, फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू होईल फरार. पहिल्याच बॉलवर येतोय चेंडू सीमा रेषे पलीकडे. षटकार. मी पडतोय, मी रडतोय, मी संघर्ष करतोय, मी जिंकत नसलो तरी मी जिंकण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस सुपर बॅटिंग, इथे मॅच अजूनही ऑन आहे असा सांगणारा हा फटका पाहायला मिळते. आता समीकरण येऊन ठेपलाय तो म्हणजेच 5 मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 28 ची गरज आहे. 5 चेंडू 28 28. 5-28 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विजय निघालाय पुन्हा एकदा गौरवसाठी. आणखीन एक जबरदस्त फटका खेळला गेलाय, पाहावं लागेल. इथे अडवला गेलाय, इथे अडवला गेलाय. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. हा बॉल महत्वाचा होता. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धाव फलक मात्र पुढे सरसवलाय. जाऊन पोहोचेल त्यामध्ये 3 चेंडू आता 26 करायचे आहेत. 4 बॉल 26 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हर मध्ये काय होतोय हे पाहणं इम्पॉर्टंट असेल. 4 बॉल 26 धावांची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 4 षटकार लगवले तर 24 होतील. प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होते. फायनलचं तिकीट जवळजवळ कन्फर्म झालाय अभंग 11 साठी. याआधी आपण जर पाहिलं तर छावा स्पोर्ट्स टीम फायनल मध्ये धडक मारली आहे. आता धडक मारण्यासाठी बेधडक परफॉर्मन्स करावा लागेल. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी विजयच्या माध्यमातून अगदी कमबॅक करून देणारी गोलंदाजी. ड्राइव्ह केलाय, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि पराभवाचं अंतर कमी करणारे मात्र हे षटकार चौकार मात्र जरूर पाहायला मिळत आहेत. आता 2 बॉल आता 23 करायचे. 2 चेंडू 23 धावांवरती ही मॅच नेऊन पोहोचले. परंतु इथून जर नकारात्मक चेंडू आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी निर्माण होऊ शकते. परंतु विजय सहजासहजी असे बॉल हाताळत नाहीये. परंतु पाहावं लागेल. 2 चेंडू 23 ची गरज. 2 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. खोलबटाप्याचा चेंडू खूप चांगला बॉल ऑन ड्राय केलाय आणि कन्फर्म तिकीट. अभंग 11 गोज टू मेगा फायनल आणि फायनलचा सामना खेळण्यासाठी हा संघ देखील सज्ज असेल. शेवटचा बॉल राहिलाय, औपचारिकता राहिली आहे. चांगला सामना पाहायला मिळाला. शेवटच्या ओव्हर मध्ये 40 धावा आल्या. तिथे कुठेतरी अभंग 11 फ्रंट फुटला गेला आणि जरी स्टार्ट चांगला मिळाला तरी देखील शेडगेवाडी टीम बॅकफुटला गेली आणि अखेरच्या बॉलवर आलाय मोठा प्रहार आणि दरम्यान फलंदाज देखील बाद होत असताना अशा तऱ्हेने अभंग 11 टीम पोहोचला फायनल मध्ये. जालिंदर पन्हाळकर आपण पाहू शकाल आणि त्याचबरोबर गोरख पन्हाळकर यांना पाहू शकाल. एक सेलिब्रेशन पाहायला मिळते. चला मेगा फायनलचा मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या आणि मेगा फायनलचा टॉस केला जाईल. जाऊया टॉस सेरेमनीसाठी. परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये आर्यन 11 शेडगेवाडी संघाकडनं गौरवची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा गौरवसाठी जोरदार टाळ्या होत जाऊ द्या. एकटा लढला, कारण आपण जर पाहिलं 14 चेंडू 37 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. कारण जी गरज होती
ती त्याने दाखवली. दोन्ही टीम आपण विनंती करेन की लाईनअपने थांबायचं आहे आणि आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेने टॉस कर